सोहळा या संपूर्ण कार्यक्रमासाठी श्री राजेंद्र प्रभुबुवा यांच्याकडून देखील 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। काही मान्यवरांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो। एकदा काय झालं, एक राजा खुश झाला आणि आपल्या राज्यामध्ये असणाऱ्या एका लोहाराला त्यांनी चंदनाची बाग भेट म्हणून दिली। लोहाराने ते चंदनाची पूर्ण बाग, त्यातली सगळी झाडे कापून काढली, त्यांचा कोळसा बनवला आणि विकला। काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर तो राजा असं फिरत फिरत त्या लोहाराच्या घरासमोरून जात होता। जाता जाता राजाच्या मनात विचार आला की जाता जाता आपण लोहाराला भेटून जरी जाऊया, त्याची परिस्थिती आता सुधारली असेल। तो जाता जाता त्या लोहाराच्या घराजवळ गेला आणि बघतो तर काय, लोहार ज्या परिस्थितीत होता त्याच परिस्थितीत आज देखील तसाच होता। राजाने त्याला विचारलं, हे असं काय केलंस, त्या चंदनाच्या बागेचं काय केलंस? तेव्हा लोहाराने सांगितलं, मी त्यातली सगळी झाडं कापून काढली, त्याचा कोळसा बनवला आणि विकला। आता तुझ्याकडे काही शिल्लक आहे का, त्याचं एखादं लाकूड वगैरे शिल्लक आहे का? असं म्हटल्यानंतर त्या लोहाराने सांगितलं, होय, या कोराडीचा दांडा तेवढा मी त्या चंदनाच्या काट्याचा बसवला। आता हा दांडा विकून ये बाजारात, त्याचा कोळसा करू नको। लोहार बाजारात दांडा घेऊन गेला आणि विकला। त्याची फार मोठी किंमत, फार मोठे पैसे त्याला मिळाले। तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण जे जाळलं ते कोळसा नसून ते सोनं होतं, ती चंदनाची बाग होती। तेव्हा त्याला त्याची किंमत कळली। तेव्हा तो राजाला म्हणाला की मला परत एकदा ती बाग भेट द्याल का? राजा म्हणाला, अशी संधी, असे भेट परत परत मिळत नाहीत। आपला हा मनुष्य देह सुद्धा असाच आहे। त्याचं सोनं करायचं की त्याचं कोळसं करायचं हे ज्याच्या त्याच्या हातात असतं। आपलं या आयुष्याचं, या सुंदर अशा देहाचं आपण सोनं करूया, स्वतःला जपा, हाच संदेश देत या मंद अशा मिळमिळत्या प्रकाशात आपल्या समोर शुक्राची चांदणी घेऊन येते आहे लीना संजय ठुकरोल।